नमस्कार. या. नमस्कार. एकटे झालात? जेवून जायचं. कॉंग्रॅच्युलेशन. माझा कॉलेज मधला मित्र. नमस्कार. अभय, तुझी ओळख करून देतो. माझा एक जानी दोस्त आहे अब्दुल कादिर. दुबईला असतो हो. मुंबईला आला की माझ्या सलून मध्ये येतो. त्याची ही बायको नसीब बानू. सलामत राहू. इथं ती तिच्या भावाची शादी करता आली होती. आपली शादी कशी असते ते बघायला मुद्दामून इथं आली आहे. प्रेझेंट आहे ना. शुक्रिया. आपको देखकर जीने गुस्ताखी माफ कीजिएगा. आपको मिलकर बड़ी खुशी हुई. ते कर म्हणायला काही हरकत नाही. बहनजी, माझा हा दोस्त तुम्हाला तुमच्या भावासारखाच आहे. तेव्हा त्याला भेटताना आड पडता कशाला? आई साहेब लांब आहे. खुदा आप दोनों को सलामत रखे. कंग्रॅच्युलेशन. थैंक्स अ लॉट. आओ आओ आओ. ओ नवरा मुलगा आहे ना, तुला तुला उसका माँ साहब. आदाब करो, आदाब करो. आदाब माझी अखंड सौभाग्यवती हो बेटा. यानी आमच्यात असाच आशीर्वाद देतात बेटे. बैस ना. अगं, आमच्या अभयची बहीण तुझ्याच वयाची असेल मुली. कहा आहे वो? बसली असेल कुठेतरी तडफडत. काय नशीब असतं पहा. एकुलता एक भाऊ आणि एकुलती एक बहीण. पण बहिणीला काही भावाच्या लग्नाला येता येत नाही. लेकिन क्यों? गलभद्रेनं पळून जाऊन लग्न केलं. क्या नाम है उसका? मी नाव देखील घेत नाही त्या काळतोंडीचं. उनका नाम छाया है. पण आपल्या करणीनं सगळं वाया घालवलं कुळबुडवीनं. अहो, पण भावाच्या लग्नात करवली म्हणून मिरवली नसते का? अच्छा मासब, इजाजत. ये बेटा ये. पाहिलत ना, ना जातीची ना गोतीची, पण केवढी आदब. नाहीतर आमची कुलक्षणी कार्टी. झालं गेलं विसरून जा. पोरीला पदरात घातले, सांभाळून घ्या. नाही, मी सांभाळून घेईन, पण ती नीट वागली तरच. रडू नको पोरी. हा, हे ग काय? तुझ्या डोळ्यात पाण्याचं थेंब सुद्धा नाहीये. मायावणी, सासरी जाताना नवऱ्या मुलीनं तिच्या नातेवाईकानं हुंदके देऊन रडायचं असतं. नाही, सिनेमात तर अशा सिच्युएशनला गाणं सुद्धा असतं. लेक चालली सासरी. हे हसतायत अण्णासाहेबांना काय वाटेल? का म्हणून रडायचं? हा, मी का सती जायला निघाले? माझ्या हक्काच्या घरी तर चालले. अरे, कमालच करताय तुम्ही पण. अगं, ह्या वेळी तुम्ही सगळ्यांनी मला हसत हसत सेंड ऑफ दिला पाहिजे. छे बाई, कोणी काढली रडकी पद्धत कुणास ठाऊक. मामला थोडा कठीणच दिसतोय. दिसू देत, मी आहे सगळी खमकी. आणि ते आहे देसाई काकू, आता गाठ बांधा. मायावणी, माप नीट उलटून या. सॉरी, व्हेरी सॉरी. चुकून तुमच्या पायावर उडालं. फार लागलं तर नाही ना? लागायचं तितकं लागलं. हो ना. माप हलकच उलटायचं असतं, असं उडवायचं नसतं फुटबॉल सारखं. अगं आई, बरोबर आहे. माप जोरात उलटलं ना तर धान्य गडबड होतं. त्यामुळं धनधान्याची बरकत होते. यांना विचारू की असं असं. मग तू केलंस ते बरोबर केलंस. तुझ्या सासूबाई काही तुझ्यावर रागवायच्या नाहीत काय? हो हो ना. देसाई काकू, गाठ सोडताय ना? या. थोडा बघू लवकर. आता गाठ माझ्याशी आहे. हे
हे दाढीचं सामान. टॉवेल आहे. हा चला झालं एकदाच. हम्म. कसली तयारी चालली? महाबळेश्वरला जाणार होता मी हनीमून साठी. विचारायची काही रीतभात आहे की नाही? तिला नाही, निदान तुला तरी. अगं निघायच्या आधी सांगणारच होतो. काही सांगू नकोस. आधी मी काय सांगते ते ऐक. आधी कुलदैवताचं दर्शन, मग बाकीचं. आपलं कुलदैवत तुळजापूरची भवानी माता आहे. नंतर गेलं तर नाही का चालायचं? चालणार नाही. हनीमूनचं कसलं फॅड निघाले हल्ली? पूर्वीच्या माणसांची काही लग्न होत नव्हती? तुम्हाला नाही ओळखायचं. तुम्ही जुनाट झाला आहात. तू गप्प बैस. मी याच्याशी बोलते. मग काय? आधी कुलदैवताचं दर्शन. ठीक आहे ठीक आहे. आधी कुलदैवताचं दर्शन ना जरूर घेऊ. आमचं झगडे घराण्याचं कुलदैवत कोल्हापूरची अंबाबाई आहे. आधी दर्शन घेऊ आणि तिथूनच पुढे महाबळेश्वरला जाऊ. नाही, आता सासरचं कुलदैवत हेच तुझं कुलदैवत. अरे वा, म्हणजे जुलूमच झाला. ज्या कुळात माझा जन्म झाला त्या कुलदैवताचं दर्शन आधी, बाकीच्या नंतर बघू. उलटून बोलायला खापत नाही मला. आधी तुळजापूरची भवानी. नाही नाही, आधी कोल्हापूरची अंबाबाई. नाही, आधी भवानी. नाही, आधी अंबाबाई. आधी भवानी. आधी अंबाबाई. माया. आधी भवानी. अंबाबाई अंबाबाई अंबाबाई. हा? अंबाबाई अंबाबाई अंबाबाई. भवानी भवानी भवानी. अंबाबाई भवानी. अंबाबाई भवानी. थांबा. काय चाललंय हे? लहान सहान गोष्टींवरून वितंडवाद. हनीमून पण नको आणि कुलदेवतेचं दर्शन पण नको. नको कसं? जायलाच हवं, आणि तेही आधी तुळजापूरला. जायचं तर जा खुशाल. मी येणार नाही. मी आईला घेऊन कोल्हापूरला जाईन. ठीक आहे, तू आईला घेऊन कोल्हापूरला जा, मी आईला घेऊन तुळजापूरला जातो. पण कृपा करा आणि भांडू नका. ठीक आहे, पण एक सांगून ठेवते, ही लक्षणं चांगली नव्हेत. हो हो, मी पण सांगते, ही लक्षणं चांगली नाहीत.